राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। एबीपी माझाकडे विश्वसनीय सूत्रांची माहिती। लाडक्या बहिणींची संख्या जानेवारीत 5 लाखांनी घटली। कमी झालेल्या 5 लाख लाभार्थ्यांमधल्या 1.5 लाख लाभार्थी 65 वर्षावरील महिला। मुंबई महापालिकेतली देणी पुढची 23 वर्ष चुकवावी लागतील। उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। 92,000च्या मुदत ठेवी 80,000 कोटींवरती गेल्याचाही आरोप। करुणा मुंडेंच्या मुलाकडनं धनंजय मुंडेंची पाठराखण। आईनेच वडिलांचा छळ केल्याचा दावा, तर धनंजय मुंडेंच्या दबावाखाली मुलाने पोस्ट केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप। होमगार्ड अशोक मोहिते मारहाण प्रकरणी आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपला कर्नाटकातनं अटक। वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस विचारत केली होती मारहाण। नव्या आयकर विधेयकाला आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता। पुढच्या आठवड्यामध्ये संसदेत सादर होणार विधेयक। रिझर्व्ह बँकेचं पतधोरण आज जाहीर होणार। व्याजदरांमध्ये कपात होणार का याची उत्कंठा। गेल्या 7 पतधोरणात व्याजदरांमध्ये बदल झालेले नाहीत। जीबीएसमुळे पुण्यात आणखीन एक बळी। नवले रुग्णालयामध्ये 63 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू। जीबीएसमुळे राज्यभरातल्या मृतांची संख्या आता 6। नागपूरकरांना आजपासून पाहता येणार शिवरायांनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन। प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यामुळे शाळा ऑनलाईन भरणार। गर्दी वाढल्यामुळे सरकारचा निर्णय। 7 ते 12 फेब्रुवारी दरम्यान 8वी पर्यंतचे वर्ग ऑनलाईन। पुणे नाशिक महामार्गावरती भीषण अपघात। बसची कंटेनरला जोरदार धडक। बसचा चक्काचूर। जीवितहानी नाही, 6 जण जखमी। पहिल्या वनडेमध्ये भारताचा इंग्लंडवरती 7 गडी राखून विजय। नवोदित हर्षित राणा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल चमकले। दुसरी वनडे रविवारी कटकमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।